नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला गरम मसाला कसा करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। गरम मसाला बनवण्यासाठी 2 कप धणे निवडून घेतलेले आहेत। शाही जिरे 2 टेबलस्पून, 4 टेबलस्पून काळी मिरी, 6 टेबलस्पून साधं जिरं, 6 मसाला वेलची, 2 चक्रफूल, 16 लवंग, अर्ध जायफळ, 20 हिरव्या वेलची, 4 इंच दालचिनी तुकडे करून घेतलेले आहेत, 4 जावित्रीची फुलं, 3 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून साधं मीठ, थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे, 8 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत, 4 तमालपत्राचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सर्व खडे मसाले मी गॅसवर भाजून घेत आहे। सर्वात अगोदर गॅस चालू करून कढई गरम करत ठेवलेली आहे, तर ह्या कढईमध्ये धणे भाजून घेत आहे। धणे छानपैकी भाजलेले आहेत। धण्यांमधून मंद सुगंध यायला लागलेला आहे, तर हे धणे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे। कढईमध्ये मिरच्या भाजून घेत आहे। मिरच्या छानपैकी भाजलेल्या आहेत, तर ह्या मिरच्याही ताटामध्ये काढून घेत आहे। इतर खडे मसाले मी आता पॅन मध्ये भाजून घेत आहे। पॅन गरम झाल्यावर त्यात बडीशेप भाजून घेत आहे। बडीशेप छानपैकी भाजलेली आहे, तर ही बडीशेपही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आता जावित्रीची फुलंही भाजून घेत आहे। जावित्री पण छान भाजलेली आहे, तीही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आता पॅन मध्ये हिरवी वेलची आहे ती भाजून घेते। हिरवी वेलची छान भाजलेली आहे, तीही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आता पॅन मध्ये लवंग, दालचिनी आणि जायफळ भाजून घेत आहे। आता यांच्याबरोबर चक्रफूलही भाजून घेत आहे। दालचिनी, लवंग, जायफळ आणि चक्रफूल छानपैकी भाजलेले आहेत, तेही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आता दगडफूल आणि तेजपत्त्याची पानं भाजून घेत आहे। दगडफूल आणि तमालपत्र छानपैकी भाजलेले आहेत, तेही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आता काळी मिरी भाजून घेत आहे।
काळा मिरी छानपैकी भाजलेला आहे, त्याच्यातून मंद सुगंध यायला लागलेला आहे. तर हे काळं मिरीही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे. आता साधं जिरं आहे तेही भाजून घेते. जिरंही छानपैकी भाजलेलं आहे. जिरं आता तडतडायला लागलेलं आहे. तर हे जिरंही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे. आता शहाजिरं आहे तेही भाजून घेत आहे. शहाजिरं तडतडायला लागलेलं आहे, ह्याचा अर्थ हे छानपैकी भाजलेलं आहे. तर हे शहाजिरंही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे. आता मसाला वेलची भाजून घेत आहे. मसाला वेलची छानपैकी भाजल्यावर त्याच ताटामध्ये काढून घेत आहे. एक टीस्पून साधं मीठ घेतलेलं आहे. हे साधं मीठ खडे मसाले मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये घालणार आहे. सर्व खडे मसाले थंड झाल्यावर मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. जावित्रीची फुलं आहेत त्याचेही तुकडे केलेले आहेत. तसेच दालचिनीचेही तुकडे केलेले आहेत. मसाला वेलची सोलून त्यातील दाणे घेतलेले आहेत. हे सर्व खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे. सर्व खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून साधं मीठ घालत आहे. मिक्सरमध्ये सर्व खडे मसाले बारीक वाटून घेतलेले आहेत. खमंग असा गरम मसाला तयार झालेला आहे. तर हा मसाला एका बाउलमध्ये काढून घेत आहे. हा गरम मसाला व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ बनवताना वापरतात. खमंग आणि रुचकर असा गरम मसाला तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.